हॅलो, नमस्कार. कशी आहात सर्व? कुक विथ स्वामीमध्ये सर्वांचं स्वागत करते. तर कच्ची कैरीचं सीझन सुरू आहे, त्यामुळे आज आपण छान कच्च्या कैरीचं एक इन्स्टंट असं लोणचं बनवणार आहोत. तर एकदम टँगी, लच्छेदार, माउथ वॉटरिंग असं हे लोणचं खायला खूप टेस्टी लागतं. पण हे लोणचं आपण एकदम साठवणीचे आपण ज्या पद्धतीचे लोणचे बनवतो तशा पद्धतीचं नसून साधारणतः फ्रीजमध्ये पॅकबंद डब्यामध्ये 1 ते 2 महिने आरामात हे लोणचं टिकू शकतं. तर सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे मी 2 मोठ्या आकाराची कच्ची कैरी घेतलेली आहे. तर आता मी थोडं कमी क्वांटिटीमध्ये लोणचं बनवत आहे, त्यामुळे 2च कैऱ्या घेतलेल्या आहे. आपण आपल्या क्वांटिटीनुसार कैऱ्या वापरू शकतो. तर पुढची स्टेप करायच्या आधी आपल्याला ही एक स्टेप आधीच करायची आहे. तर हे मी 3 वाट्या सरसोचं तेल घेतलेलं आहे. तुम्ही फल्लीचं किंवा जवसाचं तेलही घेऊ शकता. तर या तेलाला आपल्याला पूर्ण एकदम कडक असं गरम करून त्यानंतर पूर्ण एकदम थंड रूम टेम्परेचरवरती करायचं आहे. तर बाकीची प्रोसेस होईपर्यंत तेलाला आपण एकदम कडक गरम करून त्याला पूर्ण थंड व्हायला ठेवणार आहोत. कारण तेल गरम झालं की त्याला थंड व्हायला थोडासा वेळ जातो, त्यामुळे तोपर्यंत आपण तेल गरम करून थंड करायला घेऊ. आणि आता इथे मी कैरीला पूर्ण वरची त्याची साल काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला याला छान मोठा किस त्याचा काढून घ्यायचा आहे. तर इथे मी एकदम जाडा असा किस पाडत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बारीकही किस त्याचा पाडू शकता, किंवा तुम्हाला किस जर नसेल पाडायचा तर ज्या पद्धतीने आपण चिप्स करतो त्या पद्धतीनेही आपण आंब्याच्या छान बारीक बारीक चिप्स पाडून सुद्धा त्याचंही लोणचं आपण करू शकतो. पण जर जाडा असा किस पडला तर त्याचं एकदम छान लच्छेदार असा लोणचं बनून तयार होते. त्यामुळे हे बघा, अशा पद्धतीचा छान मोकळा असा किस तयार होतो. तर त्यामुळे आता दोनही कैऱ्यांचा आपल्याला छान असा जाडसर असा किस पाडून घ्यायचा आहे. तर जाडसर असा किस पाडतपर्यंत इकडे आपलं तेल छान एकदम कडक असं गरम झालेलं आहे. तेलातून वाफा निघायला सुरुवात झालेली आहे. तर आता आपण इथे गॅस बंद करून तेलाला पूर्ण रूम टेम्परेचरवरती थंड व्हायला ठेवणार आहोत. साधारणतः पूर्ण तेल थंड व्हायला अर्धा ते पाऊण तास जाईल. त्यामुळे आपण बाकीची प्रोसेस करायच्या आधी तेल गरम करायला ठेवलेलं होतं. आणि इथे आता आंब्याचा पूर्ण छान किस पाडून झालेला आहे आणि अशा पद्धतीने छान किस पडलेला आहे. तर तुम्हाला याहीपेक्षा मोकळा किस हवा असेल तर या किसाला तुम्ही फॅनच्या खाली छान थोडं 10 ते 15 मिनटं किंवा अर्धा तास सुकवायला ठेवला तर किस अजूनही छान मोकळा होईल. तर हे काही मसाले आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे भाजून. त्यासाठी मी इथे धणे, सोप, मेथीदाणा, मोहरी आणि जिरं घेतलेलं आहे. धण्याची क्वांटिटी बाकीपेक्षा थोडी जास्त ठेवलेली आहे. तर आता या सर्व साहित्यांना आपल्याला छान गॅसवरती एका जाड्या भांड्यामध्ये घेऊन भाजून घ्यायचं आहे. तर हे मसाले जेव्हा आपण भाजू तेव्हा याला कंटिन्युअसली आपल्याला स्टर करायचं आहे. त्यामध्ये मेथीदाणे आहे, तर मसाले थोडेसुद्धा जळले तर त्याचा एक कडवटपणा होईल. आणि मेथीदाणे ऑलरेडी कडू असतात, त्यामुळे हे मसाले आपल्याला जर जळल्या गेले तर जास्त कडू होईल आणि त्याचा एक जळलेला असा फ्लेवर येईल. त्यामुळे हे जे मसाले आहे हे थोडेसुद्धा जळता कामा नये, म्हणून याला मी पूर्ण भाजेस्तोवर कंटिन्युअसली स्टर करत होते. तर साधारणतः 5 ते 7 मिनटामध्ये हे मसाले पूर्ण भाजल्या जातील. एक असा छान सुगंध सुटतो, तेव्हा समजून जायचं की आपले मसाले पूर्ण छान एकदम भाजल्या गेले. तर इथे तोपर्यंत आपल्याला पुढची स्टेप करून घ्यायची आहे. तर इथे मी 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि 7 ते 8च आपण इथे हिरव्या मिरच्या घेणार आहोत. तर आता ह्या लसणाला आणि हिरव्या मिरच्यांना आपल्याला बारीक असं रँडमली चॉप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याची मिक्सरमधून एक पेस्ट करून घ्यायची आहे, एकदम अशी दरदरी पेस्ट. तर इथे आता मिरच्या आणि लसूण आपला एकदम रँडमली असा चॉप झालेला आहे. आणि आता साईड बाय साईड आपले मसालेसुद्धा इथे छान भाजून झालेले आहे. आता या मसाल्याला आपल्याला एकदम पॅन गरम झालेला आहे, तर त्यामुळे थोडा वेळ अजून स्टर करायचं आहे, नाहीतर गरम पॅनमध्ये ते मसाले जळायची भीती आहे. त्यामुळे गॅस बंद केल्यानंतरही आपल्याला त्याला थोडंसं एकदम गरम वाफा पॅनच्या निघेपर्यंत त्याला स्टर करायचं आहे. तर आता हे जे लसूण आणि मिरच्या आहे याची आपल्याला एक मिक्सरमध्ये दरदरी पेस्ट करून घ्यायची आहे. आणि हे सर्व करताना आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे, कारण लोणचं आहे तर तुम्हाला माहितीच आहे की पाण्याचा वापर आपण इथे करू शकत नाही. तर
हे मिरची आणि लसूण आहे याचा आपल्याला एक छान असा दरदरा बिना पाण्याचा पेस्ट करायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलाचा वापर या पेस्टमध्ये करू शकता, जर तुमच्या मिक्सरमध्ये एकदम फाईन असा पेस्ट होत नसेल तर. पण आपल्याला एकदम फाईन असा पेस्ट नको आहे, एकदम असा दरदरा. हे तुम्ही बघू शकता की असा पेस्ट असंही झालं तरीही चालेल. तर आपल्याला अशा पद्धतीने याला छान बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले हे जे मसाले आहे हे सुद्धा छान पूर्ण रूम टेम्परेचरवरती थंड झालेले आहे. आणि आता यालासुद्धा आपल्याला एकदम असं दरदर असं पिसून घ्यायचं आहे. यालासुद्धा आपल्याला खूप एकदम फाईन पावडरमध्ये पिसायचं नाही आहे, तर असं थोडंसं रवाळ आणि त्यापेक्षाही जाडसर असं त्याचं पावडर बनवून घ्यायचं आहे. तर त्यानंतर ही जी आंबे आहे आपण ज्याला किसून ठेवलेला आहे, तर यामध्ये आपल्याला आधी हा जो आपण भाजलेला मसाला आहे तो घालून घेणार आहोत. तर इथे मी आधी थोडंसं एखादी चम्मच मसाला वाचवून ठेवलेला आहे. नंतर टेस्ट केल्यानंतर जर आपल्याला मसाल्यांची कमी वाटली तर आपण नंतर ॲड करू शकतो. तर त्यानंतर आता इथे मी थोडीशी कलरसाठी हळद वापरलेली आहे आणि कलरसाठीच ही लाल मिरची पावडर वापरत आहे. तर ही लाल मिरची पावडर बिलकुल तिखट नाही आहे, फक्त हे कलरसाठी मी इथे वापरत आहे. आणि लाल मिरची पावडर वापरून झालं की आता आपलं इथे थोडंसं एक फ्लेवरसाठी हिंग आणि गरम मसाला आपल्याला घालायचा आहे. तर इथे मी हिंग वापरत आहे. तुमच्याकडे जर खड्याचं हिंग असेल तर अजून चांगलं असते, कारण खड्याचा हिंगाचा जो फ्लेवर आहे तो एकदम स्ट्रॉंग असतो, तर त्यामुळे त्याची एकदम छान फ्लेवर येतो. पण आता माझ्याकडे हा पावडरवाला हिंग आहे, त्यामुळे मी हा पावडरवाला हिंग वापरलेला आहे. आणि त्यानंतर हा मी थोडासा किंचितसा असा गरम मसाला जस्ट एक फ्लेवरसाठी वापरत आहे. आणि आता इथे मी चवीपुरतं मीठ घालणार आहे. तर हे मी सेंधे मीठ वापरते, त्यामुळे त्याचं प्रमाण मी थोडंसं कमी ठेवते, जास्त ठेवते, कारण सेंधे मीठ हे नॉर्मल मिठापेक्षा थोडंसं कमी खारट असतं. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता. त्यानंतर हे लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे तीसुद्धा आपल्याला आधी थोडीशी चवीपुरती घालायची आहे. त्यानंतर आपण टेस्ट केल्यानंतर मसाले कमी जास्त आपण करू शकतो बॅलेन्स. तर आता हे सर्व झालं की आपण जे तेल गरम केलं होतं तर ते तेल आपल्याला इथे सोडायचं आहे. पूर्ण थंड झालेलं तेल आहे हे. आता आपण याला आधी थोडंसं अर्ध्यापेक्षा थोडंसं जास्त असं तेल टाकून घेऊ आणि पूर्ण हे जे आंबा आणि जे आपण जे स्पायसेस घातलेले आहे त्याला पूर्ण या तेलामध्ये छान कोट करून घेऊ. आणि हे जे तेलाचं प्रमाण आहे ते आता आपलं हे लोणचं आहे हे इन्स्टंट लोणचं आहे, ठेवणीचं लोणचं नाही आहे, त्यामुळे आपण तेलाचं प्रमाण थोडंसं कमी ठेवलं तरीही चालेल. जर आपलं ठेवणीचं लोणचं राहिलं तर तेल आणि मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं, त्यामुळे आपण तेल जास्त घालतो. पण आता आपलं हे इन्स्टंट लोणचं आहे, आपल्याला खूप काळ काही याला टिकवायचं नाही आहे, त्यामुळे तेलाचं प्रमाण मी तरी थोडंसं कमीच ठेवलेलं आहे. पण तुम्ही तुमच्या टेस्टनुसार तेलाचं प्रमाण ठेवू शकता. तर इथे पूर्ण मसाले छान तेलामध्ये कोट झालेले आहे. तर आता मी जे कैऱ्या वापरलेल्या आहेत त्या थोड्या कमी आंबट होत्या, त्यामुळे आता मी इथे साखर जी वापरेल ते आता इथे मी मीठ घातलेलं आहे, कारण मी थोडी टेस्ट करून बघितली तर मला मिठाचं प्रमाण थोडंसं कमी वाटलं होतं, त्यामुळे मी थोडंसं मीठ अजून ॲड केलेलं आहे. तर आता इथे मी वरून थोडंसं काहीतरी चवीपुरतं अर्धा चम्मच साखर घालणार आहे. पण तुमचे जर ज्या कैऱ्या तुम्ही वापरल्या त्या जर खूपच जास्त आंबट असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण इथे वाढवू शकता. पण इथे या ज्या मी कैऱ्या वापरलेल्या आहेत त्या एकदम नॉर्मल आंबट होत्या, त्यामुळे मी साखरेचं प्रमाण एकदम नाहीच्या बरोबर ठेवणार आहे. आणि अशा पद्धतीने आपलं इथे छान लच्छेदार एकदम टँगी टेस्टी असं लोणचं बनून तयार झालेलं आहे. पॅकबंद डब्यामध्ये साधारणतः 1 किंवा 1.5 किंवा 2 महिने आपण जर पाण्याचा हात वगैरे न लागता ठेवला तर एकदम छान फ्रेश असं हे लोणचं लागतं. फक्त आपल्याला याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, बाहेर ठेवायचं नाही आहे, कारण आता हल्ली गरमी खूप आहे, त्यामुळे बाहेर जर ठेवलं तर लोणचं खराब होण्याचे चान्सेस असतात. तर आता हे लोणचं आपलं इथे छान बनवून तयार झालेलं आहे. तर मी लास्टमध्ये थोडंसं तेलामध्ये हळद मिक्स करून याला कलरसाठी अजून हळद घातलेली होती. तर मी आधी जी हळद वापरली होती ती थोडी कमी झाली होती, त्यामुळे कलर थोडा कमी आला होता, त्यामुळे नंतर मग मी थोडीशी अजून हळद घातली होती. आणि आता तुम्ही बघू शकता की छान हळदीने छान असा कलर आलेला आहे. आणि इथे आता आपलं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. एकदम टेस्टी लागतं.
तुम्ही जर सरसोचं तेल खात नसाल, तुम्हाला जर सरसोच्या तेलाचा फ्लेवर आवडत नसेल, तर तुम्ही फल्लीचं तेल वापरा. त्याने अजून छान एकदम मस्त छान फ्लेवर येतो. पण आम्ही सरसोचं तेल वापरतो, आम्हाला त्याचा फ्लेवर आवडतात, त्यामुळे मी हे सरसोचं तेल वापरलेलं आहे. तर आता इथे आपलं छान असं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. रेसिपी आवडली तर तुम्हीही तुमच्याकडे नक्की ट्राय करा आणि आपल्या कुक विथ मामी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.